नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आज बघा म्हणजे आज आहे 3-4 तारीख आहे वाटतं। आज मी तुम्हाला 7 जुलैला जे पोर्टल ओपन होणार आहे ना त्याबद्दल सांगणार आहे। म्हणजे 7-7 पोर्टल ओपन होणार आहे। हेच पोर्टल मागच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये पण 7 जुलैलाच ओपन झालं होतं आणि त्यावेळेस पण आपण हा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यावेळेस ज्यांनी हा पोर्टल वापरला मी स्वतः आणि इतर ज्यांनी कोणी वापरला ना त्यांचे इतके सुंदर सुंदर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होते। याला लायन्स पोर्टल देखील म्हटलं जातं। 7-7 पोर्टल आहे हे। रिस्पॉन्स म्हणजे कसं त्यांना इतके सुंदर अनुभव आले होते ना, कारण की या पोर्टलचा जर वापर तुम्ही तुमची एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी केला ना तर त्या 7 दिवसांमध्ये तुमची इच्छा पूर्ण होतेच असा अनुभव या पोर्टलचा प्रत्येकाला येतो। जर तुम्ही हे पोर्टल पहिल्यांदा बघत असाल तर नक्कीच करून बघा आणि जर तुम्ही मागच्या वर्षी पण माझा व्हिडिओ बघितला असेल आणि या वर्षी पण तुम्हाला हे पोर्टल करायचं असेल ना तर 100% करा मी तर म्हणेल, कारण तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता बघा 7-7 पोर्टल हे 7 जुलैला ओपन होणार आहे। 7 जुलैलाच का तर 7-7 म्हणजे 7 जुलै, 7 आणि जुलै महिना पण 7वा आहे म्हणून 7-7 पोर्टल हे 7 जुलैला ओपन होणार आहे। आता या दिवशी तुम्ही काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते। एक साधा सोपा उपाय सांगते जो या दिवशी तुम्हाला करायचा आहे। तो म्हणजे बघा तुम्हाला या दिवशी ना एक उपाय करायचा आहे। त्यासाठी वही आणि पेन घ्यायचा आहे। वही आणि पेन, पेन हा ग्रीन कलरचा असावा। ग्रीन नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही रंगाचा पेन घेऊ शकता, फक्त ब्लॅक कलरचा पेन आपल्याला वापरायचा नाही आणि जर भेटला असता तर ग्रीन कलरचा नक्की वापरा। आता आपल्याला 7 वेळेस आपली इच्छा लिहायची आहे। तुम्ही 7 वेळेस एकच इच्छा लिहा किंवा तुम्ही 7 इच्छा लिहा। व्यवस्थित ऐका बरं का, आपल्याला 7 वेळेस इच्छा लिहायची आहे। मग तुम्ही एकच इच्छा 7 वेळेस लिहा किंवा तुम्ही 7 इच्छा लिहू शकता। परत एकदा व्यवस्थित सांगते ऐका। 1 2 3 4 5 6 7 असे 7 नंबर टाकून घ्यायचे आहे। तुमची एक इच्छा लिहायची। आता बाकीच्या काही इच्छा नसेल तर मग तीच इच्छा तुम्हाला खाली 6 वेळेस लिहायची आहे। पण जर तुम्ही एक इच्छा लिहिली, तुम्हाला वाटतं अजून एक इच्छा आहे ती पण लिहा, मग तिसरी इच्छा असेल ती लिहा, चौथी लिहा, 5वी लिहा, 6वी 7वी अशा 7 इच्छा पण तुम्ही लिहू शकता किंवा एकच इच्छा 7 वेळेस पण तुम्ही लिहू शकता, म्हणजे ती तुमची इच्छा। बाकी किंवा 2-3 इच्छा असेल तर त्या पण तुम्ही डबल लिहू शकता। इच्छा लिहिली आता त्यानंतर तो कागद आपल्याला पहिले कागदावर आपल्याला कागद घ्यायचा, त्यावर 7-7 लिहायचं। खाली आपल्याला 7 वेळेस आपली इच्छा लिहायची आणि तो कागद नंतर आपल्याला फोल्ड करून आपल्या हातामध्ये घ्यायचा, उजव्या हातामध्ये, आणि मग आपल्याला जी इच्छा आपण लिहिलेली आहे ना ती आपल्याला व्हिज्युअलाइज करायची। पहिले ती आपल्याला बोलायची आहे 7 वेळेस। आता समजा मी पहिली इच्छा लिहिली की माझं स्वतःचं हक्काचं घर व्हावं, मग मी ते 7 वेळेस बोलणार माझं स्वतःचं हक्काचं घर झालं आहे, माझं स्वतःचं हक्काचं घर झालं आहे। दुसरी इच्छा मी लिहिली मला भरपूर पैसे मिळाले आहे, मग मी ती इच्छा पण 7 वेळेस बोलणार की मला भरपूर पैसे मिळाले आहे, मला भरपूर पैसे मिळाले आहे। त्यानंतर तिसरी इच्छा असेल की माझ्या आई वडिलांसोबत किंवा माझ्या नवऱ्यासोबत जे भांडणं झालेले आहे ते व्यवस्थित व्हावे, तर मी ते पण 7 वेळेस म्हणणार। त्यानंतर प्रेग्नन्सीसाठी इच्छा असेल तर ती पण 7 वेळेस म्हणणार। त्यानंतर एखादा फोन घ्यायचा आहे, मला आयफोन घ्यायचा आहे, तो जो मला घ्यायचा आहे ते वेळ मी 7 वेळेस बोलणार। म्हणजेच काय तर जी इच्छा आपण लिहिली ना ते 7 वेळेस बोलायची। आणि एकच इच्छा लिहिली असेल ना तर एकच इच्छा पहिली 7 वेळेस, दुसरी 7 वेळेस, म्हणजेच काय तर एकच इच्छा आपल्याला 7 असं आपल्याला 49 वेळेस बोलायची आहे। आणि जर 7 वेगवेगळ्या इच्छा असेल ना तर प्रत्येक इच्छा आपल्याला 7 वेळेस बोलायची। कागद हातामध्ये घ्यायचा, डोळे बंद करायचे आणि ती इच्छा आपल्याला व्हिज्युअलाइज करायची। आता व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे काय तर व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे आपल्याला डोळे बंद करून जशी की ती इच्छा आपली पूर्ण झाली आहे असं चित्र आपल्याला डोळ्यासमोर उभा करायचं आहे। याला व्हिज्युअलायझेशन करणं असं म्हणतात। आता व्हिज्युअलायझेशन करून झाल्यानंतर तो कागद 7 जुलैला बनवलेला तो कागद आपल्या जवळ आपल्या सोबत आपल्याला 7 दिवस ठेवायचा आहे। 7 8 9 10 11 12 13 जुलैपर्यंत तो कागद आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे। तुम्ही रोज बाहेर जाता आणि काही घरात हाऊसवाईफ असेल, घरात असाल तर तो कागद तुमच्या जवळ पाहिजे आणि रात्री झोपताना तो कागद तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला झोपी जायचं आहे। असं आपल्याला 7 दिवस म्हणजे 7 जुलै ते 13 जुलै हा उपाय करायचा आहे। हा उपाय कारण हे जे पोर्टल आहे ना ते ओपन होतंय, त्या दिवशी जर तुम्ही या उपायाला सुरुवात केली ना तर 100% तुमच्या 7ही इच्छा पूर्ण करण्याची ताकद या पोर्टलमध्ये आहे। फक्त तुम्ही मनापासून करून बघा। त्याचबरोबर बघा
पोर्टल वापरल्यावर तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे. जे इच्छा तुम्ही मागितली आहे त्या इच्छेसाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहे आणि मगच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. आता अजून एक महत्त्वाचं सांगते, पोर्टल वापरताय पण मनामध्ये शंका ठेवू नका. जर तुमच्या मनात शंका असेल ना की यार मी हे केलं आणि हे होईल का माझी इच्छा पूर्ण, तर ती इच्छा पूर्ण होणार नाहीये. मनामध्ये दृढ निश्चय ठेवा, दृढ विश्वास ठेवा की यार मी हे करते ना तर यांनी माझी इच्छा 100% पूर्ण होणार आहे. यानंतर बघा, आता पोर्टल कसं करायचं ते तुम्हाला समजलं, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं तुम्हाला एक गोष्ट सांगते. आपल्याकडे ना बघा वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट आहे. ब्रेसलेट म्हणजे काय, खूप जणांना खूप प्रश्न पडता बघा. या प्रकारचे क्रिस्टल असतात. आता हा फिरोजा ब्रेसलेट आहे. हा जो फिरोजा क्रिस्टल आहे ना, हा तुम्ही कोणाच्या हातामध्ये बघितला असेल मी तुम्हाला सांगू का, हा तुम्ही सलमान खानच्या हातात बघितला आहे. भरपूर मराठी असेल हिंदी ऍक्टर ऍक्ट्रेसच्या हातामध्ये फिरोजा ब्रेसलेट आहे. का तर या फिरोजा ब्रेसलेटनी नेम, फेम, पैसा, प्रसिद्धी, लक्झरियस लाईफस्टाईल सगळं मिळतं. आणि जे अभिनेत्री असतात, म्हणजे अभिनेते असतात, ते का वेअर करतात तर त्यांना त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये फेमस व्हायचं आहे. आता मी का वेअर केले तर मी स्वतः यूट्यूब चालवते, माझं यूट्यूब चॅनल चालवते आणि मलाही वाटतं की माझं यूट्यूब चॅनल जास्त ग्रो व्हावं. जे इंस्टाग्रामवर रील्स बनवतात त्यांना फेमस व्हायचं आहे, जे यूट्यूबवर व्हिडिओ बनवतात त्यांना फेमस व्हायचं आहे, त्यांच्यासाठी पण हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. आणि आजकाल ना 99% लोक कंटेंट क्रिएशन करताय, त्यामुळे कंटेंट क्रिएटर लोकांसाठी हे ब्रेसलेट खूप महत्त्वाचं आहे. आता फक्त या लोकांसाठीच आहे का आपल्याकडे, तर नाही. जर तुम्ही नोकरी शोधत असाल, तुम्हाला पोलीस भरती द्यायची, तुम्ही MPSC UPSC करताय, तुम्हाला तलाठी व्हायचं आहे, तुम्हाला एखादी गव्हर्नमेंट जॉब हवी आहे किंवा तुम्हाला एखाद्या IT सेक्टरमध्ये जॉब हवी आहे, त्यासाठी पण आपल्याकडे पायराइट असा क्रिस्टल आहे जो अतिशय ओरिजिनल फॉर्ममध्ये आपल्याकडे आहे. याने आपल्याकडे खूप जणांनी हे ब्रेसलेट आपल्याकडे MPSC UPSC साठी घेतलेलं आहे, पोलीस भरतीसाठी घेतलेलं आहे आणि त्यांना नोकरी लागलेली आहे. त्यानंतर बघा, आता हे सगळं झालं, पण ताई आम्हाला प्रेग्नन्सीसाठी ब्रेसलेट हवं आहे, तर ते सुद्धा आहे ना आपल्याकडे प्रेग्नन्सी ब्रेसलेट आहे. प्रेग्नन्सी कन्सीव्ह होण्यापासून ते प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरी होण्यापर्यंत तुम्ही ते ब्रेसलेट वेअर करू शकता. याने एक तर कन्सीव्ह होतेच, पण त्यानंतर पण तुमच्या बाळाची आणि त्या आईची काळजी घेण्याचं काम हे ब्रेसलेट करतं, कारण यामध्ये आपण इव्हिल आयचा वापर केलेला आहे. आता यानंतर ताई नवरा बायकोमध्ये नातं चांगलं राहिलेलं नाहीये, आमच्या दोघांमध्ये सतत भांडण होता, दोघांमध्ये तिसरा आलेला आहे, किंवा मला ज्या मुलासोबत मुलीसोबत लग्न करायचं आहे ते नकार देत आहे, किंवा बघा आमचे घरचे आमच्या लव्ह मॅरेजला परमिशन देत नाहीये. अहो त्यासाठी पण आहे की आपल्याकडे ब्रेसलेट, रिलेशनशिप हिलिंग ब्रेसलेट, जे कोणत्याही प्रकारच्या नात्यामध्ये कटुता आली असेल, दुरावा आला असेल तर ते व्यवस्थित करतं. त्यानंतर तुमचं म्हणणं असेल की ताई पैसा तर इम्पॉर्टंट आहे, मग तो कोणासाठी नसेल, तो तुमच्यासाठी असेल, माझ्यासाठी असेल, प्रत्येकासाठी पैसा इम्पॉर्टंट आहे आणि पैशासाठीच आपण धारण करतो, तो म्हणजे धन योग ब्रेसलेट. नावातच आहे धनयोग. आपल्या आयुष्यामध्ये धनाचे योग आणण्याचं काम हा धनयोग ब्रेसलेट करतो. इतका प्रभावी आहे. आतापर्यंत 10,000 प्लस सेलिंग या ब्रेसलेटचे आपण केलेले आहे. त्याचबरोबर जेवढे सेलिंग आहे तेवढे अनुभव आपल्याकडे या ब्रेसलेटचे आलेले आहे. त्यामुळे पैशांसाठी डोळे बंद करून तुम्ही धनयोग ब्रेसलेट घेऊ शकता. आता हे झालं, पण ताई नवरा खूप व्यसन करतो, माझे वडील खूप व्यसन करता, माझा भाऊ दारू पितो, तसं लग्न जमत नाहीये आणि माझे मिस्टर ते इतके व्यसन करता की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ते व्यसनामध्ये बुडालेले असतात, त्यामुळे आमच्या घरात पैसा टिकत नाही. ताई व्यसनमुक्तीसाठी काहीतरी सांगता का हो? आहे की हो, आपल्याकडे व्यसनमुक्तीसाठी ना ॲमेथिस्ट ब्रेसलेट आहे. ॲमेथिस्ट क्रिस्टल जो व्यसनमुक्तीचं काम करतो. व्यसन फक्त दारू नाही बरं का, मग सिगरेट, गुटखा, तंबाखू, अगदी ड्रग्स असू द्या, सगळ्या प्रकारच्या व्यसनातून मुक्त करण्याचं काम हा ॲमेथिस्ट क्रिस्टल करत असतो. आता व्यसनमुक्ती झाली, पैसा झाला, नोकरी झाली, व्यवसाय झाला, व्यवसायासाठी पण फिरोजाच बरं का. पण ताई आता काय करू आम्हाला समजत नाहीये. तुम्ही सांगितलं प्रत्येक समस्येवर ब्रेसलेट, पण प्रत्येक समस्या म्हणजे सगळ्याच समस्या आमच्या आयुष्यामध्ये आम्ही काय करावं? अहो तुमच्यासाठी आपण एक सगळ्यांवर उपाय घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे मल्टी क्रिस्टल ब्रेसलेट. यामध्ये टोटल 11 प्रकारचे क्रिस्टल आहे. व्यसनमुक्ती, प्रेग्नन्सी, नोकरी, व्यवसाय, पैसा, नातेसंबंध, सगळ्या समस्येवर चालतो की होतो ब्रेसलेट, ज्याला आपण मल्टी क्रिस्टल ब्रेसलेट म्हणतो. आणि हे सगळे ब्रेसलेट तुम्हाला कुठे भेटतील माहितीये का? माझ्याकडे. म्हणजेच या व्हॉट्सअप नंबरवर जायचं, मेसेज करायचं, ताई मला ही समस्या आहे आणि या समस्येवर मला योग्य ते क्रिस्टल सांगा. तुम्हाला लगेच आमचा रिप्लाय येतो आणि तुम्हाला योग्य ते क्रिस्टल आम्ही सजेस्ट करतो आणि ते क्रिस्टल घेतल्यावर 3 ते 4 महिन्यातच तुम्हाला 100% अनुभव पण मिळतो. ब्रेसलेट फक्त देत नाही बरं का आम्ही,
ब्रेसलेट सोबत योग्य तो मंत्र सांगतो, त्याची काळजी कशी घ्यायची ते देखील सांगतो आणि त्याने तुम्हाला 3 ते 4 महिन्यामध्ये कठीणातली कठीण समस्या तुमची सुटली जाते. असे आपल्याकडे खूप अनुभव आहे आणि ते अनुभव जाणून घ्यायचे असतील तर स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर आहे ना, तिथे जायचं, सिंपल मला व्हॉट्सअपला मेसेज करायचं की व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या ग्रुपला तुम्हाला जॉईन करू आम्ही आणि त्या ग्रुपवर तुम्हाला रोज वेगवेगळे अनुभव बघायला मिळतील. त्यामुळे अजिबात वाट बघू नका, तुमची जी समस्या आहे ती समस्या आम्हाला सांगा आणि त्यावर योग्य ते ब्रेसलेट तुम्ही मिळवा, जेणेकरून 3 ते 4 महिन्यामध्ये तुमच्या सगळ्या समस्या सुटल्या पाहिजे. त्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे, जा मेसेज करा आणि आत्ताच तुमचं ब्रेसलेट ऑर्डर बुक करा. त्याचबरोबर 77 पोर्टल जे ओपन झालेलं आहे ना, ते करायला विसरू नका. चला मग भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.